पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा यासाठी भाजप आमदार राम कदम आणि स्थानिकांनी उपोषण सुरू केले। घाटकोपरसह मुंबई शहरात पाण्याच्या टाकी माफियांचा सुळसुळाट सुरू आहे आणि त्यासाठी महापालिकेने करोडो रुपये थकवलेले आहेत। त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा हे उपोषण अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचं राम कदम यांनी सांगितले। त्यांच्याशी बातचीत केली आपला प्रतिनिधी राजू सनवणे यांनी। राम कदम आणि स्थानिक नागरिकांचं जे आहे ते घाटकोपरमध्ये उपोषण सुरू आहे। नेमकं काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राम कदम आहेत। कदम सर, काय सांगाल, काय नेमकं मागण्या आहेत, काय उपोषण आहे? या घाटकोपरच्या माझ्या डोंगराळ भागात लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। म्हणजे घरामध्ये 4 लोकांचं 6 लोकांचं कुटुंब आहे, पण 2 हंडेसुद्धा पाणी मिळत नाही। ही शोकांतिका आहे आणि याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई, त्यांचा निष्काळजीपणा या गोष्टी कारणीभूत आहेत। तर अधिकाऱ्यांनी या माझ्या पूर्ण घाटकोपर भागाला मुबलक पाणी द्यावं अशी एक माझी प्रमुख मागणी आणि सातत्यानं आहे। आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये किती दिवस पत्र देणार, किती दिवस पाठपुरावा करणार? तर त्याच्यामुळे आता मी शेवटी एक लोकशाहीतलं शेवटचं अस्त्र म्हणून आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। त्याच्यासोबत दुसरी एक महत्त्वाची मागणी अशी आहे की माननीय महानगरपालिका आयुक्तांनी पूर्ण मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत त्या टाक्या काही वेगळ्या प्रायव्हेट संस्थांना चालवायला दिलेल्या आहेत। तर त्या टाक्यावाल्यांनी काय केलं, पाण्याच्या टाकीतल्या त्या संस्थांनी लोकांकडून पाण्याच्या बिलाचे पैसे गोळा केलेत, पण ते महानगरपालिकेकडे भरलेले नाहीत। म्हणजे माझ्या घाटकोपरमध्ये म्हणाल तर 5 कोटीचा भ्रष्टाचार आहे। ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे करोड रुपये थकलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध तुम्ही काय कारवाई करणार आहात का? त्यांच्याविरुद्ध काय आवाज उठवणार आहात? मी आयुक्तांकडे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे आणि महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी करतोय की या सगळ्या मुंबई शहरातल्या ज्या ज्या ठिकाणी या पाण्याचे पैसे लोकांचे भरले नाहीत त्या सर्व ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे। या पाण्याच्या टाक्यांवर माफियांचं राज्य आहे, हे पूर्ण मुंबई शहरातलं माफियांचं राज्य मला संपवायचं आहे आणि येणाऱ्या काही दिवसात जर ते संपलं नाही तर मला नाईलाजानं महानगरपालिका आयुक्तांच्या घरासमोर उपोषणाला बसावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही। पाहतो आपण मुंबईमध्ये पाणी माफियांचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे। पाणी माफिया जे आहे वाढत आहे, यांच्यावर जर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन असंच सुरू ठेवणार आहे। अखेर महापालिका आयुक्त जे आहे त्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करण्याचं राम कदम यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन मंगेश शिर्केसह राजू सनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।